नमस्कार मित्रांनो, मी आप्पा सातपुते. आपण आलो आहोत यवत या ठिकाणी. आपल्यासोबत आहेत यवत पोलीस स्टेशनचे स्वयंसेवक आणि पोलीस मित्र. तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. तुम्ही श्री संत तुकाराम महाराज पालखीमध्ये सेवा करणार आहात. तुम्हाला कसं वाटतंय आणि तुमच्या टीमबद्दल माहिती सांगा. मी सगळे विद्यार्थी श्री समर्थ मंडळ पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थी आहोत. आमच्या आपल्या अकॅडमीचे संस्थापक संदीप टेंगले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या दिंडीमध्ये गेली 10 वर्ष झाले आम्ही सहभाग देतोय. आणि तसेच या म्हणजे आम्ही जसं जेव्हापासून या दिंडीमध्ये सेवा देण्यासाठी येतोय तेव्हापासून आमच्यामध्ये उत्स्फूर्त आणि जी सेवाभावाची जी वृत्ती असते ती वाढत चाललेली आहे. आणि त्याचबरोबर आमच्या ह्या अकॅडमीच्या मार्फत बरेचसे आतापर्यंत आपल्या पोलीस खात्यामध्ये देखील मुलं भरती झालेत. आपली अकॅडमी गेली 20 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करते आणि गेली 10 वर्षापासून संत तुकाराम महाराज या पालखीसाठी आम्ही योगदानासाठी इथपर्यंत येतो. हे सर्व विद्यार्थी आपल्या बऱ्याचशा गोष्टी सोडून या ठिकाणी सेवा देण्यासाठी येतात. त्यांच्यामध्ये आध्यात्मिक आणि बाकीच्या गोष्टींची वृद्धी होण्यासाठी आणि तसेच निशुल्क आणि मनापासून ते सेवाभावासाठी इथे येतात. त्याबद्दल म्हणजे श्री आपल्या यवत पोलीस स्टेशन तसेच सर्व ज्यांनी आम्हाला ही एक संधी निर्माण करून दिली त्याबद्दल त्या सर्वांचे आमच्याकडून मनपूर्वक आभार, धन्यवाद. आपल्या अकॅडमीचं नाव श्री समर्थ मंडळ पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र. आपल्या या अकॅडमीचे संचालक श्री संदीप टेंगले सर यांनी 20 वर्षापासून म्हणजे 20 वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या मार्फत म्हणजे आपल्या अकॅडमीच्या मार्फत गेली आतापर्यंत 100 ते 150 विद्यार्थी पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत. आणि तसेच इथून पुढेही हे कार्य निरंतर संदीप टेंगले सरांच्या माध्यमातून सुरू राहील. आणि आम्हाला या इथे संत तुकाराम महाराज पालखीसाठी आम्हाला संधी दिली सेवाभावाची, त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. श्री समर्थ मंडळ पोलीस भरती ही शाखा केडगाव या ठिकाणी आहे. आणि म्हणजे केडगाव या ठिकाणी पंचक्रोशीतील बरीच मुलं म्हणजे पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त 100 ते 150 विद्यार्थी आपल्या या अकॅडमीमध्ये आता सध्याला म्हणजे प्रशिक्षण घेत आहेत. आणि तसेच पुढील येणाऱ्या पोलीस भरती किंवा अन्य शासकीय नोकरीसाठी ते यासाठी तयारी करत आहेत. आज आम्ही पालखी सोहळ्यासाठी योगदान देण्यासाठी आम्हाला संदीप सरांनी प्रेरित केलं. आम्ही समर्थ पोलीस प्रशिक्षण मंडळाचे सर्व विद्यार्थी जवळपास 150 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतलेला आहे. तर आमच्या अकॅडमीत फक्त शिक्षणच दिलं जात नाही तर त्याबरोबर संस्काराचीही जोड असते. आध्यात्मिक गोष्टींचीही यात जाणीव करून दिली जाते. आणि प्रामुख्याने सर्वांचा आदर आणि आध्यात्मिक गोष्टीतून आपल्याला ज्ञान कसं भेटतं आणि तिथपर्यंत आपण कसं जाऊ शकतो याचं प्रत्येक वेळी मार्गदर्शन करत असतात. यामुळे मुलांच्यात आध्यात्मिक गोष्टी पण प्रखरतेने जाणवतात आणि मुलांचे संस्कारही यातून दिसून येतात. धन्यवाद. नमस्कार सर. आज आम्ही या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी एक सेवाभावी म्हणून, एक वारकरीऐवजी एक धारकरी म्हणून आम्ही या दिंडीमध्ये सामील आहोत. शिस्त कशी लावायची आणि शिस्तबद्ध पद्धतीने कसं कार्य करायचं हे आम्हाला समर्थ अकॅडमीतून सर्वांना शिकायला मिळतं. आणि या मार्गदर्शनातून आम्ही आज या सेवाभावी दिंडीमध्ये आपली सेवा देण्यासाठी आलो आहोत. तरी मी समर्थ अकॅडमीच्या वतीने यवत पोलीस स्टेशन व सर्व जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांनी आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे व त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपण ही सेवा अशीच पुढे निरंतर चालू ठेवू आणि यातून काहीतरी नवीन विद्यार्थी आणि एक नवीन प्रबोधन घडेल अशी अपेक्षा बाळगतो. बस एवढे बोलून माझे 2 शब्द संपतो. मुलं जे आता घरी आहेत जसं आपला व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? मी त्यांच्यासाठी एवढंच सांगेल की आपण कुठल्याही क्षेत्रात राहा, एक सातत्य आणि प्रयत्न करण्याची जिद्द असेल तर आपण त्या क्षेत्रात एक ना एक दिवस नक्की यशस्वी व्हाल. एवढीच मी त्यांना माझं सांगणं आहे. सर.